मग ही सर्जरी केल्यानंतर जसं तुम्ही म्हटलात, की 6 महिने ते 1 वर्षापर्यंत आपल्याला थोडंसं ते सुरुवातीला फॉलोअप हां घ्यायला पाहिजे हां हां आणि त्यानंतर मग ते नॉर्मल आपलं रुटीन लाईफ जगू जगू शकतात. शकतात. आणि हे कारण परमनंट आहे. तुम्ही कानामध्ये ऑपरेशन करून एकदा इम्प्लांट बसवलं हं. आणि ते मग आयुष्यभर काम करते. म्हणजे मग बरं. आता हे फायनली मशीन आहे. आता तुम्ही म्हणणार की याचा कधी काय प्रॉब्लेम होत नाही का? आता हे फायनली वायर आहे, हो इलेक्ट्रोड आहे, ना. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्वमेंट. बरोबर. बिकॉज त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की हे कॉस्ट ऑफ इम्प्लांट स्टार्ट्स फ्रॉम 5 लाख रुपीज. हं. फक्त इम्प्लांटच 5 लाख से 20 लाख पर्यंत इम्प्लांट असते. आता जसं आपल्याला माहिती आहे टेक्नॉलॉजीबद्दल, आपल्याला मोबाईल एक 10,000 पासून 2 लाख पर्यंत मिळते. होय. तर सगळीकडे जिथे टेक्नॉलॉजी जास्त वापरली जाणार आहे किंवा त्याच्यातले मॅक्झिमम बेनिफिट मिळू शकतात आपल्याला, त्याच्यामुळे हे कॉस्ट आहे, म्हणजे वाढले, जास्त कॉस्ट आहे. पण जसं इम्प्लांट कंपनी 10 वर्षाची गॅरंटी पण देतात बरं. त्याच्या आतल्या भागाचं किंवा बाहेरच्या भागाचं. आणि परत जसं काय प्रॉब्लेम झाला कधीतरी बाळाचा किंवा मुलांचा ॲक्सिडेंट झाला, काय तर पार्ट्सला डॅमेज झाला, तर ते पार्ट्स आपण रिप्लेस करू शकतो किंवा चेंज करू शकतो. म्हणजे त्याला पण काय असं फार म्हणजे डिफिकल्टी नाही आहे. म्हणजे एकंदरीत हे जे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी आहे ती एकदा झाली की आपल्याला लाईफ लॉंग तरी आपण आरामात म्हणजे राहू शकतो. नॉर्मल डेव्हलपमेंट होतं. नॉर्मल म्हणजे जसं मी म्हटलो त्याचा बाहेरचा भाग पण केसांच्या आत म्हणजे कानाच्या मागे आपण जे बसवतो तर लोकांना समजत पण नाही की याचा कॉक्लिअर इम्प्लांट झालेला आहे आणि हा म्हणजे असं स्पेशल चाइल्ड आहे असं. आपण जसं हिअरिंग एड घालतो तर हिअरिंग एड पण वेगळे वेगळे प्रकारचे असतात. हिअरिंग एड बाहेर दिसते पण आता जे हिअरिंग एड मध्ये पण भरपूर चेंजेस आले आहेत. तुम्ही आत कानाच्या आत पण हिअरिंग एड बसवू शकतात न दिसण्यासारखं. बरोबर. म्हणजे हे हिअरिंग एड्स आहेत आणि हे आता कॉक्लिअर इम्प्लांट आहे, त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? जसं मी म्हटलो हिअरिंग एड एक तर फक्त ॲम्प्लिफाय करतो, तर इट इज गुड फॉर, म्हणजे सपोज कोणाकडे आमच्याकडे एक पेशंट येतो की 8 वर्षाचा आहे, त्याला आता कशामुळे तरी त्याची कानाची नस, म्हणजे आम्हाला पहिले जेव्हा कोणी पण मुलं डेफनेस रिलेटेड येतात किंवा ऐकण्याची प्रॉब्लेममुळे येतात, पहिले आम्ही ते कन्फर्म करतो की हे कानाची नसचा प्रॉब्लेम आहे की कानाच्या पडद्याचा किंवा त्याच्यानंतर मधल्या कानाचा. जर पडद्याचा काय प्रॉब्लेम असेल किंवा मध्य कर्ण किंवा मिडल इयरचा प्रॉब्लेम आहे, दॅट इज कॉल्ड कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस आणि ते आम्ही ट्रीट करू शकतो औषधेद्वारा किंवा त्याची वेगळी सर्जरी असते. पण जेव्हा नसचा प्रॉब्लेम असते त्याला फक्त उपाय आहे म्हणजे कॉक्लिअर इम्प्लांट. तर जेव्हा हे पेशंट येतात किंवा कोणाकोणाची असं मुलांची थोडं हळूहळू कानाची नस वीक व्हावं लागते, तेव्हा त्यांचा स्पीच डेव्हलपमेंट झालेला असतो, तेव्हा इनिशियली आम्ही त्यांना हिअरिंग एड देतो. त्याच्यामुळे आवाज फक्त मोठा होते आणि ते म्हणजे त्यांना ऐकायला येते आणि ते कम्फर्टेबल. सपोज त्यांची कानाची नस हळूहळू पूर्णच म्हणजे वीक झाली आहे किंवा त्यांना सिग्निफिकंट हिअरिंग लॉस आहे, मग इवन त्या मुलांमध्ये 8 वर्षाच्या मुलांमध्ये 10 वर्ष म्हणा त्यांच्यामध्ये पण आपण हे सर्जरी करू शकतो. कारण हे परमनंट ट्रीटमेंट आहे. हिअरिंग एडमुळे थोड्या दिवसानंतर जेव्हा त्यांचा कमी म्हणजे नस आणि खराब होत राहिली तर त्यांना फक्त ॲम्प्लिफिकेशन आवाज येते, पण ते शब्द त्यांना परत डिफिकल्टी असते आणि हिअरिंग एड परत काढायचं घालायचं म्हणजे ते एक असते ना, म्हणजे तर त्याच्यामुळे हे कॉक्लिअर इम्प्लांट इज ऑलवेज प्रिफरेबल देन हिअरिंग एड. मग हे फक्त आपण लहान मुलांमध्येच करू शकतो की म्हणजे काय आता 18-19 वर्षाची किंवा 25-30 वर्षांमध्ये होऊ शकतं? कोणाकोणाचा 18 वर्षा, कोणाचा पण, हे एज काय बार नाहीये. म्हणजे तुम्ही कॉक्लिअर इम्प्लांट कुठल्या पण एज ग्रुपमध्ये करू शकतो. ऑफकोर्स त्याच्यासाठी आम्हाला थोडे टेस्ट करावं लागते, CT स्कॅन, MRI मेंदूचं बघावं लागते की त्यांची कानाची नस कशी आहे. दुसरा म्हणजे आता कोणाचा ॲक्सिडेंट झाला किंवा कोणाला मेंदू ज्वर झाला, मेनिंजायटिस वगैरे म्हणतो, तर त्याच्यामुळे पण हे कानाची नसला नुकसान होऊ शकते. ॲक्सिडेंटमुळे पण त्यांची पूर्ण ऐकायची क्षमता जाऊ शकते. तर अशा लोकांमध्ये पण आम्ही हे इम्प्लांट सर्जरी करू शकतो. किंवा सपोज मेंदूचं काय वेगळ्या प्रकारचा ट्यूमर झाला, म्हणजे एक बिनाईन ट्यूमर वगैरे म्हणतो, किंवा तर त्याच्यामध्ये पण हे शस्त्रक्रिया, एकदा आपण मेंदू ट्यूमर काढला कानाची नसचा आणि नंतर हे शस्त्रक्रिया करू शकतो. अच्छा.
मग ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपण स्पेशली काही काळजी घेण्याची गरज नाही, असते? असं नॉर्मल शस्त्रक्रियासारखं जे कानाची शस्त्रक्रिया आम्ही 8-10 दिवस कानाच्यावर ड्रेसिंग असते पेशंटचा. मग एकदा ड्रेसिंग काढलो की आम्ही स्विच ऑन म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मशीन लावतो, बाहेरचा जे आउटर पार्ट आम्ही कनेक्ट करतो, तर त्याला आम्ही स्विच ऑन म्हणतो. बरं. तर तेव्हा मग त्यांना स्विच ऑन एकदा केला की त्यांना मग ट्रेनिंगचा त्यांचा भाग सुरू होते. आणि जे कॉक्लिअर इम्प्लांट आहे तर त्याची काळजी, ते कसं घ्यायचं, रात्री काढून ठेवायचं, त्याला त्यांचं मेंटेनन्स असते. म्हणजे ते कारण फायनली इट इज अ इन्स्ट्रुमेंट, त्याला चार्ज कसं करायचं, त्याची बॅटरी ऑपरेटेड असतात त्याला, ते सगळं रेग्युलर आम्ही पेशंटला काउन्सिलिंग